नाही आता लागली आहे का लावण्यात आली असा जनतेच्या मनात संशय येईलच ना. किंवा मला आठवतं मंत्रालयाला आग लागली होती, ती नैसर्गिक होती. पण तेव्हा आत्ताच्या सत्तेमध्ये असलेल्या आणि तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या लोकांनी जी काय बोंबाबोंब केली होती, आग लावली आग लावली आग लावली, आता तीच उलटी फिरते. आता बोंबाबोंब होईल, आग लावली आग लावली आग लावली. आता लावली का लागली हे परमेश्वराला माहीत. पण कालचक्र आहे, उलटं फिरून आलं ना. म्हणजे शॉर्ट सर्किटमुळे लागलेली मंत्रालयाला आग ही जणू काय त्यावेळेचे मुख्यमंत्री यांनीच जाऊन वरती 6व्या माळ्यावर लावली होती, अशीच बोंबाबोंब त्यावेळेसचे विरोधी पक्षांना आत्ताची सत्ताधारी करत होते. आता म्हणायला जागा आहे ना, कारण का सगळे त्यांचेच म्हणजे पूर्वी दुसरीकडे असलेले नेते नंतर ईडीत अडकले, ईडी अडकून नंतर सत्ताधारी पक्षात गेले. आत्ताच्या सत्ताधारी पक्षात संशयाला जागा आहे, लावली असेल. पण सर ज्यांच्यावरती आरोप होते किंवा बरेच जण सत्तेमध्ये गेले, मग तेच म्हणतो ना मी, बरेच जण सत्तेमध्ये गेल्यावरती ते म्हणजे गंगेत स्नान करून आल्यासारखे ते म्हणत कुंभमेळ्यामध्ये डुबकी मारली की सगळीच पापं नष्ट होतात, तसं आहे ना ते. काही जण नाराज होते की अजूनपर्यंत आमच्या ईडीचा गुन्हा मागे घेतलेला नाही. ते ठीक आहे, पण आग कशी लागली असं जनता प्रश्न विचारला ना. तुम्हीच लोकांच्या मनात हे भूत घातलंय की अशी आग लागत नाही, आग लावलीच जाते. असे सगळेजण मुलाखती देत होते विरोधी पक्षात असताना, जे आत्ता सत्ताधारी पक्षात आहेत. कुठेतरी संशय व्यक्त केला तर महत्त्वाचे पुरावे त्या ठिकाणी नाही तेच ना, ईडीच्याकडे महत्त्वाचेच पुरावे असतात. ईडी थोडी पेपर जमा करते, ईडीकडे महत्त्वाचेच पुरावे असतात. त्याचं उत्तर द्या आता. 10 तास ही आग लागली होती, अमरीश चोक्सी असेल, नीरव मोदी असेल, ते जे काही कोणाचेही असो, तो नीरव मोदी असो नाहीतर अजून कोणी चोक्सी असो फोक्सी असो, त्याला काय करायचं, आम्हाला काय करायचं कोण. पण आग लावली असं जेव्हा जनता ओरडते तेव्हा उत्तर द्यायचं. कारण का तुम्ही ही सवय महाराष्ट्राला लावली. कुठलीही नैसर्गिक आपत्ती जणू काय घडवूनच आणली आणि तिचं राजकारण तुम्ही केलं, आम्ही नाही. आता ती बुमरँग होत आहे. तुम्हीच बोंब करत होते, मंत्रालयाला आग लावली मंत्रालयाला आग लावली, 70,000 कोटीच्या फायली जाळ्या, 70,000 कोटीच्या फायली. त्याच 70,000 कोटीच्या फायली ईडी कार्यालयात होत्या. ज्याने लावली असेल लागली नसेल, जे तुम्ही केली की नाही बोंबाबोंब सुरू पहिल्यांदा. 70,000 कोटीच्या फाईलींना वाचवण्यासाठी, त्या माणसाला वाचवण्यासाठी आग लावली यांनी. आता काय बोलायचं आम्ही. इतिहास आहे तो 7वीच्या पुस्तकातून बघायला असं आहे की इतिहासामधले फेरबदल हे भविष्याची पिढी ही शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत असेल, त्यांचा इतिहास कच्चा असेल असा प्रयत्न केला जातो. असं आहे की जवळजवळ 400 वर्ष मुघलांचं राज्य या भारतवर्षावर. अनेक लढाया झाल्या, राजपूत लढले, मराठे लढले, जाट लढले. मुघलांशी अनेक जण अनेक परिसरात लढले. मुघलांचा इतिहास बाहेर काढल्यावर पानिपतची लढाई कोणाबरोबर झाली दाखवणार. पहिली पानिपतची लढाई, दुसरी पानिपतची लढाई, तिसरी पानिपतची लढाई, हळदीघाटीची लढाई, असे अनेक लढाया आहेत. ते तुम्ही कोणाबरोबर दाखवणार का? ते दाखवायचे आता शिकवायचंच नाही. हे काय चालू आहे कळत नाही मला. दुसरं महायुद्ध हे नरसंहार करणारं होतं. करोडो लोक मारले गेले. हिटलरचा काळा इतिहास समोर आला. तो जर पुसून टाकला तर दुसरं महायुद्ध झालंच नाही असं सांगावं लागेल. इतिहास पुसण्यासाठी नसतो, इतिहासातनं शिकायचं असतं आणि भविष्य घडवायचं असतं. आम्ही इतिहास पुसला तर आम्हाला कळणारच नाही आमचे पूर्वज करत काय होते. शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास, त्यांचं शौर्य, त्यांचा गनिमिकावा हा कसा ठळकपणाने समोर येईल. त्यांनी शाहिस्ता खानाची जी काय त्याला पळवला लाल महालातनं आणि त्याची बोटं छाटली, हा इतिहास आहे. अफजल खानाला चेचला, हा इतिहास आहे. औरंगजेब पोचूच लागला नाही आमच्या महाराजांपर्यंत, हा इतिहास आहे. दिल्लीच्या दरबारात
गेलेले महाराज चकवा देऊन परत आले, हा इतिहास आहे. हा इतिहास कसा काय तुम्ही त्याला रंगरांगोटी करताय, कळत नाही मला काय चालू आहे. जर इतिहासातून मुघलच काढले तर शिवराय लढले पुन्हा बरोबर असं. तर हे मी नेहमीच बोलतो की इतिहासामधनं मोगल काढले तर शिवाजी महाराज लढले कोणाबरोबर? कधी घराच्या बाहेरच पडले नाहीत. काय सांगणार तुम्ही? दुर्दैव आहे की अशा पद्धतीने राजकारण करणं हे या देशाला कुठल्या दिशेला घेऊन चाललं आहे. इतिहास पुसू नका, त्याच्यातच तुमचं उद्याचं भविष्य दडलं आहे. मुघल सल्तनत काढून, दिल्ली सल्तनत काढून दिल्यानंतर पुस्तकांमध्ये महाकुंभ असेल, चारधाम यात्रा असेल, मेक इन इंडिया असेल, अशा प्रकारचे उपक्रम टाकलेले आहेत. ठीक आहे, तर काय महाकुंभ यात्रा, डुबकी मारा, पाप धुवा, हाच इतिहास असेल तर लिहा. आता काय आम्ही काय बोलू शकतो? सरकारी योजना सगळे विद्यार्थ्यांना म्हणजे मेक इन इंडिया सारखे सरकारी ज्या योजना आहेत त्यांचे धडे. अरे सरकारी योजना देण्यापेक्षा सैनिकांचा पगार द्या, सैनिक भरती करा. सैनिक भरती केल्या न केल्यामुळे पहलगाम झाला. तुमच्याकडे सैन्यच कमी आहे, सैन्याची संख्या कमी आहे. माजी सैनिकांना पगार मिळत नाही, पेन्शन मिळत नाही, त्याच्याबद्दल काहीतरी बोला. हे नको ते धंदे बंद करा. जे पाकिस्तानमध्ये भारतात आलेल्यांना जर आज जर पकडलं गेलं तर 3 वर्षांचा तुरुंगवास भारतामध्ये होणार आहे. जो कायदा प्रचलित कायदा असेल त्या कायद्यानुसार कारवाई करावी, त्यांना कोण नाही म्हणते. पण दरवेळेस पाकिस्तान्यांना पकडतोय, मग यांचे चमचे बच्चे बगल बच्चे हे कुठल्या तरी भागात जाणार, तिथे पाकिस्तान्यांना शोधत बसणार आणि तिथे नाटक करणार. हे चालूच असतं ना यांचं. आपलं राजकारण करताना विकासावरती बोलायचंच नाही, नको त्या विषयांवर बोलून इथलं माहोल खराब करण्याचं काम चालू आहे. उपाशी मिलो तरी चालेल, पण पाकिस्तान्यांना मारा ना. एवढे वर्ष काय झोपला होतात काय? तुमच्या दादा सत्ता गेली 15 वर्ष. के कार्यालय में आग लगी थी और इसमें जो मुझे याद है कि कुछ साल पहले मंत्रालय में आग लगी थी. माहौल ऐसा तैयार किया था कि मानो पेट्रोल का डब्बा लेके मुख्यमंत्री मंत्रालय गए और एक लाइटर लिया, माचिस ली और अंगार लगाकर बाहर निकल गए. ऐसा माहौल तैयार किया था. इन्होंने ही लगाया 70,000 करोड़ का घोटाला था, उसकी फाइलें जलाई गई और ये इन्होंने ही जलाई है. अब क्या ईडी कार्यालय में 70,000 करोड़ की फाइल थी और आदमी भी तुम्हारे पास है? अब तो क्या तुमने लगाई है अंगार? बोलो अभी. नीरव मोदी को बचाने के लिए तुमने लगाई अंगार, चोकसी को बचाने के लिए तुमने लगाई अंगार. काले चक्र है भैया, काले चक्र. जो तुमने बोया था आज फिर से बाहर आया. शक की गुंजाइश बिल्कुल साफ है. अंगार किसने लगाई? सब बड़ी बड़ी फाइलें जल गई है. जवाब कौन देगा? दो अभी जवाब. जिस प्रकार से देखा जाए जो विपक्ष में थे उनके ऊपर ईडी की कार्रवाई चल रही थी, वो अभी सत्ता में आ गए हैं और उनकी उसके बारे में हमें बात नहीं करना, क्योंकि इनकी वॉशिंग मशीन है. जिसको भी लेते धो के ऐसा उसको टॉवल बिवल से पोंछ के साफ करके बाहर रख देते. तो इनका जो कारखाना है वो बहुत ज़बरदस्त कारखाना है. बहुत इम्पोर्टेंट फाइल थी. नहीं अभी देखो ऐसा आग लगी कैसे है हमें तो पता नहीं, लेकिन हम तो बात करेंगे ही ना. जो तुमने बात कही वो ये हम कर रहे हैं. जब मंत्रालय में आग लगी थी तो तुम बोल रहे थे 70,000 करोड़ का घोटाला दबाने के लिए अंगार लगा दी. तो आप किसको बचाने के लिए आपने अंगार लगाया? बोला अभी. सर ये काश्मीर अटैक के ऊपर 1 हफ्ता पूरा हो चुका है, माफी तो मांगी गई पर जवाबदारी किसी ने ली? ये जिम्मेदारी लेंगे भी नहीं. ये भगोड़े है. जिम्मेदारी लेने के लिए दिल लगता है, दिल. 26/11 के बाद मुख्यमंत्री विलासराव देशमुख का इस्तीफा हुआ, यहाँ के गृह मंत्री RR पाटिल का इस्तीफा हुआ, उत्तर शिवराज पाटिल का इस्तीफा हुआ. हमको कहाँ किसी की जान की पड़ी है? हो गया, हादसा था, अतिरेकी आए. हम इसके ऊपर बात नहीं कर रहे कि सेना की संख्या कम थी, हमने सेना में 4 साल भर्ती ही नहीं की. हम इसके ऊपर बात नहीं कर रहे कि सेना का जो पेंशन स्कीम है हमने बंद करके रखी, उनको झूठे वादे करते रहते हैं. हम बात ही नहीं कर रहे हैं. हमको तो सामाजिक योजना जिससे वोट मिलते हैं उसके ऊपर पैसे फेंकने हैं. हमको क्या लेना देना है सेना बिना? भगा उनको.
मरने दो लोगों को, क्या फर्क गिरता है, हमको जिम्मेदारी भी नहीं लेनी है। सर मुगल का इतिहास जो है वो मुगल का इतिहास निकाल के शिवाजी महाराज क्या कर रहे थे? जब इतिहास 10 साल के पास 100 साल के पास पूछा जाएगा और अगर किताबों के पन्ने पे नहीं रहेगा तो आने वाली नस्ल शिवाजी महाराज के बारे में क्या बताएंगे कि लाल महल में शाहिस्ते खान को शिवाजी महाराज ने कैसे भगाया, ये शाहिस्ते खान कौन था, ऐसे बच्चे पूछेंगे बाद में। अफजल खान को मार के उसके जो वकील थे कुलकर्णी, कृष्णा कुलकर्णी, उसको मार के जो इतिहास लिखा गया वो पूछा जाएगा, क्या बताएंगे आप आने वाली नस्ल को 100 साल के बाद? जो उसकी कब्र है वहाँ पे, उसके बारे में क्या बताएंगे? औरंगजेब की कब्र है, औरंगजेब क्यों आया था औरंगाबाद, खुलताबाद में? क्या घूमने आया था क्या शहर? आप अपने ही राजाओं का इतिहास खत्म कर रहे हो, मुगलों का इतिहास नहीं खत्म होता है। हल्दी घाटी में जब महाराणा प्रताप लड़े थे, 3 पानीपत के युद्ध हुए, तीनों मुगल के साथ हुए, तो क्या पानीपत के युद्ध निकाल के पानीपत में लड़ाई नहीं हुई ऐसे बताएंगे क्या आप? ये जो कुछ चालू है अच्छा है देश के लिए, देश का भला हो रहा है। भविष्य में हमारा शौर्य ही निकल जाएगा तो हम कायर करके पेश हो जाएंगे। हम कायर नहीं थे, ये देश कायरों का नहीं है, ये देश मर्दों का है, नामर्दों का नहीं है।